कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाड तालुक्यातील महाड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात रात्रीच्या वेळेस पथदिवे अर्थात स्ट्रीट लाईट बंद असल्याचे निदर्शनास आले आहे। प्रशासनाचा भोंगळपणा, नागरिकांच्या सुरक्षिततेवरती प्रश्न निर्माण झाल्याने शहराबाहेर जाणारा क्रांतीस्तंभ, भीमनगर पासून हापूसतळे, गांधारी मार्ग परिसर रात्रीच्या वेळेस काळोखात आहे। त्याच सोबत साई आर्केड येथील ॲक्सिस बँकेपासून वेलकम हॉटेल पर्यंतच्या स्ट्रीट लाईट देखील बंद आहेत। महाड शहरात गेले महिनाभर वेगवेगळ्या भागात स्ट्रीट लाईटची समस्या निर्माण झाली असून प्रशासनामार्फत निकृष्ट दर्जाचे LED लाईट बसवण्यात आल्याने हा प्रकार सतत घडतोय असे महाडकर बोलत आहेत। तर काळोखाचा फायदा घेत चोऱ्या देखील होऊ शकतात आणि रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था असलेल्या महाड शहरात काळोखातून वाहने चालवताना अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न संतप्त महाडकर विचारत आहेत। नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना महाडकरांनी प्रश्न उपस्थित केला असता हो म्हणत उडवाउडवीचे उत्तर देतात असे महाडकर बोलत आहेत।